उत्पन्न केला जातोय पॉवर शेलार चषक आणि निश्चितच जय बजरंग पॉवर शेलार चषक तेच आलंय. टॉस जिंकलाय तो टीम गावदेवी दिवे संघाने. तुम्हाला प्रथमतः तुम्हाला शुभेच्छा आणि मान्यवर पाहुण्यांना तुम्ही ऑन स्क्रीन पाहतायत आमचे सगळे प्रमुख अतिथी या स्पर्धेची शोभा वाढवतायत. अत्यंत महत्त्वपूर्ण सामन्याची नाणेफेक इथे केली जाते. सर्व पाहुण्यांचा आभार. आपण इथं आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत. पुन्हा एकदा आपले मनस्वी आभार. आपण मुख्य VIP डायसमधून या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. 2च मिनिटं फक्त मान्यवरांची घेईन. आदरणीय दशरथजी भोईर साहेब आमच्या सोबत जोडले गेलेत. दादा इतकी मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेची चर्चा ग्रामीण क्रिकेटमधून अगदी महाराष्ट्राच्या म्हणजे राज्य लेवलपर्यंत या स्पर्धेची चर्चा सुरू आहे. कारण सोशल मीडियावरून हे जे सगळा हा जो डोलार आहे शेलारकरांचा तो पूर्णतः सर्वत्र पसरला आहे. काय म्हणाल या आयोजनाविषयी, शेलार गावाच्या परंपरेविषयी आणि एक वेगळा इतिहास आहे खरं तर शेलार गावाला. या सगळ्याविषयी आपल्या प्रतिक्रिया या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकायच्या आहेत. हॅलो, खरं तर मी या ग्राउंडवरती लहानपणापासून क्रिकेट खेळलो आहे. खरं म्हणजे या पॉवर शेलारचा मी ओपनर्स बॅट्समन होतो आणि तिथून लहानपणापासून खेळत होतो. परंतु जे बरंचसं परिवर्तन होत गेला ग्राउंडमध्ये, मुलांमध्ये, आणि मुलांची जी जिद्द आहे पॉवर शेलारच्या, खरोखर एक अतिशय मेहनतीने ते उतरतात आणि कुठेही जाऊन आपला शेलार गावाचं नाव रोशन करतात. आज जी क्रिकेट टुर्नामेंट जी आयोजित केली आहे तिचं भव्य दिव्य असं स्वरूप पाहून कोणी इथे जे उपस्थित राहतील त्यांना, प्रत्यक्ष उपस्थित राहतील त्यांना याचा खरोखर तिथे भारावून जातील असं त्यांनी ते नियोजन केलेलं आहे. अतिशय चांगलं आणि पुढेही ते असेच करत राहतील. बस, धन्यवाद. लेजंड क्रिकेटर आदरणीय दशरथजी भोईर साहेब आमच्या सोबत होते. त्यानंतर दत्तात्रय भोईर साहेब देखील आमच्या सोबत जोडले गेलेत. निष्ठेचा, आपल्या परंपरेचा अत्यंत वारसा आणि वसा पुजणारं हे गाव शेलार गाव आहे. दत्तात्रय भोईर साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या प्रतिक्रिया आम्हाला ऐकायच्या आहेत. काळांतर हे सगळं बदललं जातं. आम्ही शेताबांधावर खेळणारी पोरं होतो आणि त्यावेळेला ज्यावेळेला आम्ही क्रिकेट खेळायचो बांधावरून उडी मारून कॅच घेणं, फिल्डिंग करणं हे सगळं आमच्या नजरेत होतं. पण आज सगळं चित्र बदललेलं आहे. आज पॉवर क्रिकेट, जय बजरंग पॉवर क्रिकेट जे संघाचे जे विद्यार्थी आहेत, जे मुलं आहेत, क्रिकेटर आहे, ह्या लोकांनी मला वाटतं भिवंडी तालुक्यामध्ये नसेल तर या ग्रामीण भाग शेलारमध्ये एक गावाचे एक जीवाचे असे हे जय बजरंग क्रिकेटचे संघाचे विद्यार्थी बोला किंवा संघाचे क्रिकेटर बोला, अशा लोकांनी हा तयार केलेला हा भव्य दिव्य हा कार्यक्रम. मी प्रथमच इकडे आलो, येत होतो पण साईडला बसायचो. पोरांच्या आग्रहानुसार मी इकडे आलो. पण मला असं वाटतं खरोखर हे बघण्यालायक आहे. मी याच्या अगोदर समजा पोरं नुसतं टाईमपास करतायत, पण तसं नाही आहे. हे गावागावाला पोचलेला हा विषय आहे आणि मला वाटतं यांना दोन्ही संघाला मी आता शुभेच्छा देतो आणि दोन्ही संघ मजबूत आहेत, त्यांनी खेळावं आणि आपला खेळ दाखवावं ही माझ्याकडून शुभेच्छा आहे. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय दत्तात्रय भोईर साहेब. चांगल्या प्रतिक्रिया. लेजंड क्रिकेटर दशरथ भोईर साहेब, आता सगळे आमचे जे पाहुणे आहेत सगळ्यांनी पहा मनापासून शुभेच्छा दिल्यात. आदरणीय सगळ्यांनाच मनापासून तुमचे आभार. मी सतीशकडे वळतोय. काय म्हणशील, टॉस जिंकला आपण, सामना 5 षटकांचा असणार आहे. काय म्हणाल एकंदरीत आपला अत्यंत महत्त्वाचा जो निर्णय प्रतिस्पर्धी टेंबिवलीकरांच्या विरोधात तो काय असणार आहे? क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहात. एकंदरीत ग्रामीणची पार्श्वभूमी जर आपण पाहिली, काय रणनीती घेऊन या क्रीडांगणाच्या आतमध्ये आपण कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावसंख्येवर तुम्हाला रोखण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. यश माझ्या सोबत आहे. टेंबिवली म्हटल्यानंतर एक टेनिस क्रिकेट विश्वात ब्रँड नेम निर्माण झालाय. काय म्हणशील, काय रणनीती असणार आहे प्रतिस्पर्धी संघाच्या विपक्षात खेळताना? 5 षटकांची लढत आहे, वाट्याला आली आहे फलंदाजी. काय प्रतिक्रिया आहेत मनामध्ये? 50च्या वर जाण्याचा प्रयत्न करू. 50 पेक्षा जास्त धावसंख्या करण्याचा जो मनामध्ये तुमच्या उद्दिष्ट आहे. यश, काय म्हणशील, हे जे आयोजन आपण पाहतोय, देवयानी मंडप डेकोरेटर्स आकाश भोईर यांची मेहनत हे सगळं बनवलंय. पाहुण्यांकरता लॉट सारखी गॅलरी नव्हे तर नवे खेळाडूंकरता देखील जो तुमचा खेळाडू कक्ष आहे त्याला एक वेगळी उंची देण्यात आली आहे. कसं वाटतंय मनामध्ये, काय फिलिंग आहेत, काय प्रतिक्रिया आहेत याबद्दल?
खूप चांगलं ग्राउंड आहे आणि खूप चांगलं आयोजन आहे. इथे खेळण्याची आम्हाला संधी दिली त्यांचा आभार. मनापासून तुम्हाला देखील शुभेच्छा या मॅच करता. प्रेझेंटेशन बॉक्स मधून टीम गावदेवी दिवे वॉन द टॉस अँड दे इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय दिवे संघाने घेतलाय. धन्यवाद. आपण लगेचच जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथून आपण सज्ज होऊयात. आमचे सहकारी समीरजी आणि आम्ही दोघं जणही तिथून कॉम्बॉक्समधून जॉईन होतील. तत्पूर्वी आमचे ऑफिशियल परेशजी महाजन, पहा काय तत्परता आहे. लगेचच ते क्रीडांगणावरती पोहोचलेत. गोकुळ पाटील सर असतील, त्यांच्या समवेत शकीलजी कोटी सर असतील आणि अजून एक आमचे ऑफिशियल तिथे दाखल झालेत. पंच रवी सर, त्यांचा देखील इथे मनापासून आभार आहे. चारही जे आमचे नामांकित पंच आहेत, तुमचे मनापासून आभार, कारण या स्पर्धेला यशस्वी करण्यामध्ये तुमचा मोलाचा वाटा आहे. तर चला, दोन्ही टीमला शुभेच्छा. ही खरं तर सांघिकतेची एकीची शपथ जे गावदेवी दिवे इथे घेताना तुम्ही पाहतायत आणि क्रीडांगणावरती ते देखील आकाश आणि त्याचा पूर्ण संघ, त्याचा ताफा घेऊन क्रीडांगणाच्या दिशेने ते वाटचाल करतायत. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. आपण जाऊयात सरळ मॅचला. जशी सुरुवात होईल तशी कॉमेंट्री बॉक्समध्ये. चेक. थँक्यू सो मच निखिल सर आणि आदरणीय नितेश कोरडे. ज्या भिंतीवर तुम्ही पेंटिंग्स पाहतायत, जय बजरंग पावर शेलार चषक असेल, दोन्ही टीमच्या नावाचा जो लोगो आहे त्याची पेंटिंग असेल, इवन देवी आणि इव्हेंट्स किंवा जे काही फटके खेळताना तुम्ही फलंदाज पाहता, गोलंदाजी करताना जो गोलंदाज पाहता, अशा अनेक चित्र नितेश कोरडे यांच्या वतीने ह्या क्रीडांगणावरील त्या भिंतीवर काढण्यात आलेल्या, तयार करण्यात आलेल्या पेंटिंग्स ऑपरेशन सिंदूर चांगला त्या ठिकाणी संदेश देण्याचा प्रयत्न केला. बलिराजा तू नको घेऊ फाशी, नाहीतर देश राहील उपाशी, सेव्ह गर्ल्स, अशा अनेक चांगल्या संदेश देणारा पेंटिंग्स आणि त्या नितेश कोरडे यांच्या वतीनं खरं तर ह्या कलाकारानं तयार केलेले आहेत आणि त्यांचं नुकतंच तिथे शुभागमन झालेलं आहे. आपलं आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. बर्ड आय व्ह्यू क्रीडांगणाचा एरियल व्ह्यू तुम्ही पाहताय, जणू आपण हेलिकॉप्टर मध्ये बसून ही स्पर्धा पाहतोय. असे सर्व चित्र तुम्हाला ड्रोन कॅमच्या सहाय्यानं कॅप्चर करण्यात आलेले. प्रतीक परब यांच्या वतीनं हा व्यंगम दृश्य, अगदी नदी किनारी बसलेले हे क्रीडांगण आणि भिवंडी शहराच्या अगदी लगतचं हे गाव म्हणजे शेलार आणि तेथे क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा सप्ताह सुरू आहे आणि 7वा दिवस या स्पर्धेचा मेगा फिनाले डे. हु विल बी द चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट, कोण होणार या स्पर्धेचा विजेता, त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. ऑलरेडी असोसिएशनच्या अंतर्गत 2 संघ फायनलिस्ट, मी स्पोर्ट कवाड आणि सिकंदर स्पोर्ट महापोली असा एक फायनलचा सामना पाहायला मिळेल आणि तदनंतर वीर तानाजी दापोडे संघानं फायनलमध्ये आपली जागा निश्चित केलेली आहे. BGCAच्या अंतर्गत ती लढत नक्कीच तुम्हाला बघायला मिळणार आहे. आदरणीय योगेशजी भोईर यांच्या सोबत विजय लोंढे यांचं देखील येथे आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सलामीची जोडी वनुस्फोट जय हनुमान टेंबोलीच्या वतीनं प्रतीक पाटील आणि त्याच्या सोबतीला बॅटर वीरेश पाटीलला तुम्ही पाहतायत. तर जय तुरेनं पहिलं षटक आता इथून सुरू करण्याचा नक्कीच निर्धार केलेला आहे. ज्या प्रकारे तो वॉर्मअप करतोय. लॉंग ऑन लाईक फिल्डर आणि डीपमध्ये मिड विकेट प्रतीक पाटील समोर जय तुरे सज्ज होताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट. पहिला बॉल जय तुरेचा कट करण्याचा प्रयत्न होता. थोडी जागा बनवून बॅकफूट लावून कट करायचं होतं. बॅटची एज फ्लाय स्टिपला बॉल ट्रॅव्हल होतो आणि तिथे प्रतीकला मिळेल एकच धाव. एका धावेने प्रतीक ऑफ द मार्क आणि संघाच्या धावांनाही सुरुवात होत असताना चांगला प्रतिसाद खरं तर गावकऱ्यांनी, या पंचक्रोशीमधील क्रिकेटच्या चाहत्यांनी, आमच्या मान्यवरांनी या स्पर्धेला दिला आणि स्पर्धा यशाच्या शिखरावर आता जाऊन पोहोचली आहे. कारण चर्चा सुरू आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून. अनेक ज्या रील व्हायरल झाल्या स्पर्धेच्या, बनवण्यात आलेल्या सिनेमॅटिक व्हिडिओ त्याच्या वतीनं तयार करण्यात आलेले असतील, प्रतीक परबच्या वतीनं असतील आणि प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून असतील. आणि सध्या जमाना सोशल मीडियाचा सुरू आहे. येथे आज एका मिनिटामध्ये जगभरामध्ये प्रसार माध्यमांच्या सहाय्यानं ती माहिती, बातमी कळत असते आणि त्याचा प्रसार होत असतो. आणि या स्पर्धेच्या बाबतीत तसंच राहिलं आहे आणि चांगल्या कॉम्प्लिमेंट्स, चांगल्या कमेंट्स या स्पर्धेच्या
आयोजनाकरिता बऱ्याचशा ठिकाणावरून आलेले आहेत. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता प्रतीकचा. चतुरवाई दाखवली जय तुरेनं. बघितलं की बॅटर आता स्विच होतोय, लगेचच लेगस्टम्पच्या अधिक बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्याने केला आणि एकच धाव ते लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पूर्ण केली आहे. एका धावेने स्कोर पुढे गेलाय. धावफलकावरती आता 3 धावा. मागचा सामना 50 धावांचं लक्ष उभं करण्यात आलं होतं गोरसे बी संघानं, परंतु अवघ्यात 4.1 षटकामध्ये ते लक्ष पूर्ण केलं. यावेळेला चांगला लॉफ केलाय, मिड ऑफ सर्कल मध्ये होता, त्याच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय सरळ सीमा पार. 4 धावांकरिता पहिला चौकार वीरेशच्या बॅटमधून. फटका क्लास झळकतोय. फटक्यामध्ये ज्या पद्धतीने ओव्हर पिच बॉल होता थोडासा पुढे टाकला आणि त्याच्यावर चांगला आक्रमण करत असताना पॉवर प्लेचा योग्य वापर करताना बॅटरला पाहिला. आता पुढे टाकलाय फुल अँड स्ट्रेट अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न आणि चौकारानंतर पलटवार करतोय जय तुरे. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ येथे सुरू असताना 5-5 षटकांचा सामना आणि 5 ओव्हरमध्ये ज्या प्रकारे टेंभोलीची बॅटिंग संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलेली आहे, चांगल्या धावा सर्वच खेळाडूंनी बनवलेल्या आहेत. पुन्हा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय मागच्या चेंडूचा. हो, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला त्या ठिकाणी. आता एक्स्ट्रा धाव मिळेल आणि 2 धावा शेवटच्या बॉलवर येतात. लेग बाईटचा पंच इशारा करतात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. वनुस्फोट जय हनुमान टेंभोली टीम नाणेफेकी हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना दुसऱ्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये आज खरं तर जय बजरंग पॉवर शेलार आणि आम्ही शेलारकर यांनी घेतलेली मेहनत आज फळाला आली. कारण ही स्पर्धा आज या विभागापुरती नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चर्चेमध्ये आली. याचं कारण नामवंत संघ या स्पर्धेमध्ये, ग्रामीणचे मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहिले. आणि आता इथे आपण जर का लढत पाहतोय, PGCAचे प्रेसिडेंट सन्माननीय सुजित तात्याशेठ पाटील यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आम्हाला लाभलेला आहे. खरं तर शेलार हे त्यांच्या मामाचं गाव आहे आणि केवनी दिवे आज त्यांच्या सुपुत्राच्या नावानं या स्पर्धेमध्ये उतरलेला संघ तुम्ही पाहतायत. जॉय अँड विहान म्हणजे तात्याशेठ पाटील साहेबांचे सुपुत्र जॉय आणि राकेश दादांचे सुपुत्र विहान यांच्या नावानं केवनी दिवे संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. त्यांचं मोठं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. आणि एका बाजूला जय हनुमान टेंभोली वनुस्फोट या नावाने या स्पर्धेमध्ये खेळतोय. सातत्याने टिटवा परिसरातील ते बॅकर त्यांना खूप चांगलं बॅक करत असतात. योगेश पाटील सातत्याने त्यांना बॅक करत असतात आणि आज या स्पर्धेमध्ये त्या नावानं टीम खेळत असताना सूरज आला सेकंड ओव्हर पॉवर प्ले मधील हे दुसरं षटक. क्षेत्र रक्षणामध्ये थोडासा बदल केला. लॉंग ऑन डीप मध्ये मिड विकेट. प्रतीक समोर एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये सेट करण्यात आला. राऊंड द विकेट सूरजचा बॉल ओव्हर दी कव्हर्स. व्हाट अ मॅग्निफिसंट हिट. अक्षरशः बॅट फेकली बॉल वरती आणि बॉलला फेकलं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय सिक्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया ज्या प्रकारे ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, थोडीशी जागा बनवली. ओ थ्रू दी कव्हर्स. व्हाट अ मॅग्निफिसंट हिट. काय टायमिंग होतं. बरोबर ज्या दिशेने बॉल स्विंग होऊन निघत होता, अक्रॉस निघणारा बॉल होता, कोण तयार करणारा होता आणि बरोबर त्या कोणचा वापर केला प्रतीकनं. षटकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. धावा धावफलकावरती सिक्सरच्या सहाय्यानं 15. चांगली सुरुवात, चांगला आगाज टेंभोली संघाच्या फलंदाजांकडून पाहायला मिळाला. दोन्ही बॅटर परफेक्टली मिडल करतायत. एक चांगली गोष्ट आहे, सध्या तरी चांगली बाब आहे ती जय हनुमान टेंभोलीच्या फलंदाजांकरिता. विरेशने एक चौकार मारला आणि त्याच्यानंतर आता प्रतीक एक सिक्सर त्याच्या बॅटमधून येतोय. दरम्यान टेंभोली संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. साजन बोईर कशेळी
आपलं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. दोन्ही टीमसाठी खरं तर शुभेच्छा येतात मोठ्या प्रमाणात, कारण ही स्पर्धा आता चांगल्या प्रकारे वॉचिंग तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता, परंतु येथे बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. सूरज षटकारानंतर पलटवार करताना दिसलाय. 15 धावा धावफलकावरती असताना कमबॅक केलाय आणि याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल निडरपणे. पॉवर प्ले मध्ये पुन्हा जागा बनवली आहे, कट केलाय, इनफिल्डला क्लिअर करत असताना पुन्हा पॉइंटच्या पलीकडे बॉल प्रतीकच्या बॅटमधून येतोय. आणखी एक क्लासिकल सिक्सर. अंदाज या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. विथ द बाउन्स एक्झिक्यूट करत असताना हॅव अ लुक ॲट दॅट. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता अप्पर कटचा अंदाज या फटक्यामध्ये पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा क्लासिकल सिक्सर प्रतीक पाटीलच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला. 21 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना, पॉवर प्लेला मॅक्सिमाइज करत असताना, कॅपिटलाइज करत असताना या ठिकाणी सध्या तरी फलंदाज प्रतीक. पुन्हा एकदा सूरज. ओ यावेळेला कोदात टाकलेला बॉल, रिसच्या साहाय्यानं बॉलला ड्राईव्ह करण्यात आला. अलॉंग द ग्राउंड बॉल येतोय मिड विकेटला. 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना अनिकेत गुंदोलकर, सेकंड प्राइज ट्रॉफी स्पॉन्सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या 2 धावांनी स्कोर पुढे गेलेला आहे. 23 धावा धावफलकावरती. 23 रन्स ऑन द बोर्ड. फायनल डे ऑफ द टुर्नामेंट. जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025. सूरज भोईर थोडासा महाग डॅटरलाय. 2 सिक्सर त्याच्या ओव्हरमध्ये प्रतीकच्या बॅटमधून बघायला मिळाले. चांगला आगाज केला प्रतीकनं आज. महत्वाच्या सामन्यामध्ये चांगली खेळी साकारतोय. शफल झालाय ऑन साइडला. पिकअप शॉट, स्क्वेअर लेगचा फिल्डर डाऊन दी बॉल अँड ही मेक्स अ नो मिस्टेक. बिग विकेट, बिग ब्लो फॉर द टीम. वनू स्पोर्ट जय हनुमान टेंबोली. प्रतीक पाटील गॉन. बाद होणारा पहिला खेळाडू आपण पाहतोय. 15 धावांचं योगदान प्रतीकने आपल्या संघाला दिलं, परंतु इथे पहा काय जजमेंट आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर अगदी सर्कल मध्ये उभा होता, पाठमोरे धावताना दिसला. अशा प्रकारच्या कॅचेस कठीण असतात, परंतु आता हा सामना मोठा आहे. या टुर्नामेंटचं स्टँडर्ड पाहता हाय प्रोफाईल स्पर्धा तुम्ही खेळता, हाय प्रोफाईल क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. स्टँडर्ड क्रिकेट, दर्जा क्रिकेटचा तुम्हाला दाखवावा लागेल आणि ते तो दर्जा त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून बघायला मिळाला. संकेत त्या ठिकाणी होता आणि अशा प्रकारच्या कॅचेस कुठेतरी गोलंदाजांचाही आत्मविश्वास वाढवत असतात. व्हेरी गुड टेकन, एक्सलंट टेकन. पॉवर प्ले मधील अंतिम चेंडू शिल्लक आहे. 23 धावफलकावरती. सूरजनं देखील आता पलटवार केलाय. सूरजला माहिती आहे प्रतीक पाटीलच्या विकेटचं महत्व किती मोठं आहे आणि टीम दिवेकरांनाही माहिती आहे. 23 रन्स. यानंतर 2 फायनल मॅचेस तुम्हाला बघायला मिळतील. पहिला जो फायनलचा सामना होईल तो मेच स्पोर्ट कवाड आणि त्यांच्या विरोधामध्ये सिकंदर स्पोर्ट महापोल या 2 टीम मध्ये होणार आहे. दोन्ही टीमला विनंती आहे की 2 वाजता बरोबर तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. आणि शेवटला फायनल वीर तानाजी दापोडेच्या विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ. मोनिश पाटील आलाय नवीन बॅटर. मोनिश स्पर्धेतील क्वालिफाय राऊंड मध्ये खूप चांगला खेळला होता. महत्वाच्या सामन्यामध्ये मोनिशच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या होत्या.
तिसऱ्या क्रमांकावरती आता त्याला फलंदाजी करण्यासाठी प्रोमोट करण्यात आला. सूरज ओव्हर द विकेटनं षटकातील शेवटचा बॉल घेऊन मार्ग सोडतोय. 14 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, परंतु हा भीम नो बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर प्रिमेडिटिव्ह स्ट्रोक होता. डोक्यामध्ये अगोदरच ठरवलं होतं की मला रिव्हर्सच खेळायचं आहे, अन्यथा भीमरवरती आणखी एक्स्ट्रा धावा मोनिशनं बनवू शकला असता. एक्स्ट्राच्या मदतीने आता या 2 धावांच्या मदतीने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा झालेल्या आहेत. 25 धावा, 25 रन्स. या पुढचा बॉल फ्री हिट असेल. सूरज महागडा ठरला. विकेट त्याला जरूर मिळाली, परंतु आता इथून एक्सपेन्सिव्ह षटक त्याच्या वतीनं बघायला मिळालं. ज्याप्रमाणे एक्सपेक्ट केलं होतं, अपेक्षित होतं की सूरजचं एक चांगलं षटक येणार. फ्री हिटचा बॉल ऑन साईडला उडवलाय, हवेत आहे, भरपूर उंच गेलाय. एक धाव तर मिळाली आहे. सेकंडचा कॉल, झेल पकडलाय त्या ठिकाणी, परंतु फ्री हिटचा बॉल आणि 2 धावा दोन्ही बॅटर पूर्ण करत असताना तिसऱ्याही धावेचा प्रयत्न राहिला. आता धावबादची संधी आहे आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये वीरेश पाटीलला मैदान सोडावं लागेल. लागणारा दुसरा धक्का वनुस्फोट जय हनुमान टेंबोली संघाला. संपन्न झाला आणि काही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पार पाडत आहोत. मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून सध्या टेंबोली संघ ज्या खेळाडू कक्षामध्ये बसलेला आहे, तो खेळाडू कक्ष या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आलेला आहे. अर्थातच योगेशजी भोईर साहेब सध्या VIP डायसवरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांचा स्वर्गीय यशवंत भोईर या नावानं तो खेळाडू कक्ष तुम्ही पाहतात आणि योगेशजी भोईर यांच्या वतीनं तो खेळाडू कक्ष स्पॉन्सर्ड करण्यात आलेला आहे आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी विनंती करेन या ठिकाणी करण वारगडे आपण आपल्या शुभासे दिनू भोईर लेजंड क्रिकेटर त्यांना आपण विनंती करूया की आपण आपल्या शुभासे योगेशजी यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आलेल्या प्रत्येकी पाहुण्याला योग्य तो मान आणि सन्मान माध्यमातून देत आहोत. आदरणीय योगेशजी भोईर यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये आपण करत आहोत. असंच मोलाचं सहकार्य तुम्ही सातत्याने आम्हा शेलारकरांना तुमचं असू द्या. आकाश भोईर देखील त्या ठिकाणी आहेत. करण वारगडे, दिनू भोईर, त्यानंतर आदरणीय नितेशजी कोरडे, चांगले कलाकार, पेंटर. एक धन्यवाद डीजे, थँक्यू डीजे. पंत चित्रकार, कलाकार नितेश कोरडे यांची कलाकारी तुम्ही या भिंतीवर हे जे चित्र तुम्ही पाहतात, ही पेंटिंग पाहतात, जे नितेशजी कोरडे यांनी केलेली आहे आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. चांगला स्विच हिटचा फटका आपल्याला मनीषच्या बॅटमधून बघायला मिळाला. चौकार प्राप्त करत असताना तदनंतर आदरणीय 1 मिनिट आपण 2 सन्मान या ठिकाणी कंप्लीट करत आहोत आणि तदनंतर पुन्हा मॅचकडे वळणार आहोत. मोहिल भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. मोहिल भोईर आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मी पुन्हा एकदा विनंती करेन या ठिकाणी दिनू भोईर यांना आपण आपल्या शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. थँक्यू. त्यानंतर आदरणीय विजय लोंढे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. डीजे आपण साऊंड थोडं कमी वाजवा कारण मॅच ही मैदानात सुरू आहे. विजय लोंढे यांचा सन्मान देखील मैदानात आपण करत आहोत, तर नक्कीच मंचावर करत आहोत. थँक्यू सो मच. आणि
लगेचच वळूया मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी सामना दुसरा सेमीफायनलचा तुम्ही पाहतायत. टेंबोलीच्या विपक्षामध्ये दिवे या दोन टीमच्या माध्यमातून ही लढत तुम्हाला पाहायला मिळते आणि टॉस हारल्यानंतर जी फलंदाजी मिळाली ते खरं तर आता योग्य मिळाली असं टेंबोलीचे बॅटर सांगतायत. परंतु रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेटी येत आहेत. 2 खेळाडू आतापर्यंत बादी झालेले आहेत, मोनिश पाटील आणि मनीष पाटील. ही बंधूंची जोडी आता मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आतापर्यंत अनेकदा या दोन्ही बंधूंनी टेंबोली क्रिकेट संघाला बऱ्याचदा संकटातून बाहेर काढलेला आहे. आता टॉप ऑर्डरचे 2 खेळाडू लवकर आऊट झाल्यानंतर आता पुन्हा ती जबाबदारी असणार आहे. येस, वेळेबद्दल पहिली वॉर्निंग गावदेवी दिवे संघाला दिलेली आहे. बत्तीसावा धावफलकावर मेघनाथ गोलंदाजी करतोय. तिसऱ्या षटकामध्ये चौकार पहिल्याच बॉलवर आला. सोडून दिल्या बॉल. चांगली मुवमेंट या चेंडूमध्ये पाहायला मिळाली. थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल आणि हलकासा आतमध्ये येणारा बॉल होता. मोनिश पाटील खरं तर त्या वेगामध्येच बीट झाला. अडखळताना आपण त्याला पाहिलं आणि आज निर्धाव येतोय. अशा प्रकारचे डॉट बॉल येणं गरजेचे, दबाव वाढवण्यासाठी, आणि दिवसचा प्रयत्न केला. हा वेगवान फुल टॉस होता. स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल. चर्चा तीच करत होतो की 1 ते 2 डॉट चेंडू आले तर डेफिनेटली फलंदाजावरती दबाव येत असतो आणि त्या दबावातून एखाद्या वेळेला फलंदाज चुकीचा फटका खेळत असतो. त्याच्यामुळे डॉट बॉलचं महत्त्व भरपूर असतं लिमिटेड ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये. आणि 2 लागोपाठ येणारे डॉट बॉल आता डेफिनेटली बोनिशवर दबाव वाढवणारे असतील. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 32 मेघनाथ पलट वार करतोय. पुन्हा कटर होता. चांगला बाउन्स घेत असताना अतिरिक्त बाहेर बॉल निघाला आणि पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येतोय. 1 बाउन्स फॉर दी ओव्हरचा देखील इशारा करण्यात आला. मेघनाथ एक वर्सटाईल बॉलर आहे. व्हेरिएशन्स नेहमी त्याच्या माध्यमातून आपण बघत असतो आणि चांगल्या व्हेरिएशनसह हे षटक देखील आपल्याला त्याचं बघायला मिळालेलं आहे. एक्साच्या मदतीने स्कोर पुढे जाताना आता फुल टॉस चुकी केली आहे आणि थेट भिरकावून दिल्या बॉलला स्विंग करत असताना मिड विकेटच्या पलीकडे आर पार येतोय मोनिशच्या बॅटमधून हा षटकार. खराब चेंडू होता, चुकीचा बॉल, आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. त्याचा मृदंड आता भोगावा लागतोय. जॉय अँड विहान केवनी दिवे संघाला षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती वेगाने 39च्या आकड्यावरती 39 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा मेघनाथ लागोपाठ 2 चेंडू डॉट फेकले. तदनंतर एक व्हाईट बॉल आला आणि जो दबाव वाढत होता फलंदाजांवरचा तो दबाव त्या व्हाईटनं थोडाफार का होईना कमी केला, कारण धाव तेथे वधारले गेले आणि त्याच्यानंतर एक चुकीचा बॉल मिळाला आणि मोनिश पाटील कुठे सोडणार आहे असे बॉल. चांगला फॉर्म मागच्या काही दिवसांपासून या खेळाडूचा तुम्हाला बघायला मिळाला आहे आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा क्लासिकल सिक्सर आपण पाहतो. 39 या आकड्यावर आता टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना तुम्ही पाहतायत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, जाणून बुजून आखुडी दिली आहे. खूप चांगला चतुराईनं गोलंदाज मेघनाथ गोलंदाजी करतोय. थोडासा फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न आणि जाणून बुजून आखुडी देण्याचा प्रयत्नही ते केला. डॉट बॉल येतो आणि आज बरोबर षटकारानंतर पुन्हा पलटवार केलेला आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ संपन्न होतो आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीने धावा जोडलेल्या आहेत. 39ला 2 धक्के. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. लास्ट बॉल. मोनिश खरं तर अंपायरला चॅलेंज करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु हे पहा भरपूर फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाज काय मग विकेटचा वापर करणारच आहे अशा कंडिशनला, आणि तेथे त्यानं बाउन्सर टाकला जरूर.
39 धावा. षटक संपल्यानंतरही अनाऊन्स केलं होतं मराठीमध्येच. पुन्हा एकदा आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. 13च्या सरासरीने धावा जोडल्यात. 39. थ्री ओव्हर आता इथून धावगती तर चांगली राखण्यामध्ये यश आतापर्यंत मिळालेलं आहे वनुस्फोट जय हनुमान टेंभोली संघाला. परंतु आता तदनंतर येणारे उर्वरित जी 2 षटकं आहेत याच प्रकारे तोच मोमेंटम जो आता सुरुवातीला मिळाला आहे तो पुढे कॅरी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. तेव्हा एक चांगला स्कोर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. सूरज आलाय. सूरजने पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्या परंतु पुन्हा कॅप्टननं त्याच्याकडे चेंडू सोपवलाय. पुन्हा विश्वास दाखवलाय. कमबॅक करून देणार का ह्या आशेनं. सूरजचा पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर येत असताना हेलिकॉप्टरचा अंदाज होता फटक्यामध्ये. पुढे टाकलेला बॉल आणि 2 धावा त्या दरम्यान मिळाल्या. तिसरा धावेचा प्रयत्न. हे दोघे बंधू ज्या वेळेला विकेटवर असतात ना त्यावेळेला विकेटच्या मध्ये फार वेगानं धाव ते दोघे पूर्ण करत असतात. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं एका धावेला 2 मध्ये त्या ठिकाणी बदललं. सूरज राऊंड द विकेट ना आता जास्त गोलंदाजी करताना आपण पाहिलं. सुरुवातीला ओव्हर द विकेटने वेगवान त्याचे हार्डलेथ बॉल आपण बघत आलो परंतु आता इथून जास्तीत जास्त कुठेतरी जो कोण तयार होतो उजव्या हाताच्या बॅटर समोर त्याच्यावर जास्त विश्वास त्यानं दाखवलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता. तर थोडासा वेगामध्ये बदल केला. सूरज पलट वार करताना दिसल्या. याच दिवे संघानं संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्या वेळेला चेंडू दिसणं कठीण झालं होतं त्या कंडिशनमध्ये कोपरच्या विरुद्ध क्वार्टर फायनलच्या लढतीत या स्पर्धेत 42 धावांचं आव्हान अवघ्या 4 चेंडू राखत असताना 2.2 ओव्हरमध्ये पार केलं होतं. म्हणून आता टेंभोलीकरांना तो विचार करावा लागेल. समोर तगडी बॅटिंग लाईनअप आहे आणि त्यांच्या विरुद्ध जर चॅलेंज द्यायचं असेल तर मोठी टोटल उभी करावी लागेल. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित. फक्त एकच धाव. सिंगल ना आता इथून स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिलाय. 4थ्या षटकामध्ये इथून पलट वार करण्याचा प्रयत्न केलाय तो सूरजनं. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये सूरज सांगतो की एका षटकानं एखाद्या खेळाडूचं आकलन करणं चुकीचं असतं. भले पहिलं षटक भरपूर महागडं केलं परंतु तदनंतर माझ्यामध्ये ती क्षमता आहे पलटवार करण्याची आणि तो कमबॅक त्यानं आतापर्यंत केला. पहिल्या 3 बॉलवर 3 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत. $42 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 42 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मोनिश आतापर्यंत 7 धावांवर फलंदाजी करतो. एक सिक्सर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. सूरजचा बॉल विकेटवर येत होता. फार फाईन खेळलाय आणि बॉल सरळ फाईन लेगच्या पलीकडे निघून जातोय. चौकार. एकही क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये नव्हता. फाईन लेगला आणि विकेटवर येणारा बॉल अगदी ताकदीने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटच्या क्षणाला बाय ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता बॅटला हलकासा स्पर्श करत असताना बॉल तो निघून गेला. सुदैव मी म्हणेल मोनीस बरोबर विकेटवर येणारा हा बॉल होता आणि त्याच्यावर चौकार मिळालेला आहे. या चौकाराच्या मदतीने आता 46वा धावफलकावरती 46 रन्स. 13च्या सरासरीने धावा जोडल्या गेल्यात. या ओव्हरमध्ये सुरुवात थोडीशी कमजोर राहिली परंतु आता 4थ्या चेंडूवरती सूरजच्या विरुद्ध देखील चौकार आलेला आहे. फुल टॉस स्वीप केला. आणखी एक सिक्सर पॅडल स्वीप मोनिशच्या बॅट मधून येतोय. कडक षटकार. स्क्वेअर ऑफ द विकेट फार वेगानं धावा मोनिश बनवत असतो आणि ऑन साइडला
इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्यासाठी हा खेळाडू माहेर आहे आणि त्याच्या बॅटमधून हा सिक्सर आला. सुरुवातीला स्ट्रगल करत होता, सातत्याने डॉट बॉल खेळत होता, परंतु तो डाव तो कसा कॅपिटलाइज करायचं, मॅक्सिमाइज करायचं, डावाला मोठं करायचं हे मोनिश खूप चांगलं जाणतो आणि त्याच्या बॅटमधून या धावा आता बघायला मिळतात. 52 धावा धावफलकावरती. 50 आकडा पार केलाय. पुन्हा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हवेत आहे. झेलची संधी जरूर होती. कॅच ड्रॉप. जीवनदान मोनिशला मिळते. सूरज नाराज आहे. कॅचेस वन द मॅचेस. मोनिशला जीवनदान देणे इथून आता भरपूर महागात पडू शकते, कारण 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53ला 2. 53 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. सेमीफायनल नंबर 2. दुसरा सेमीफायनलचा सामना तुम्ही बघता टेंभोलीच्या विपक्षामध्ये केवनी दिवे या दोन बलाढ्य संघादरम्यान. अंतिम षटक असेल. इथून आता थोडीशी स्ट्रॅटेजी आखली जाते. जरूर ड्रिंक्स ब्रेक देखील पाण्याची मागणी केली, परंतु इथून काहीतरी संदेश या पाण्याच्या बहाण्यानं जरूर मैदानाच्या आतमध्ये पोहोचणार आहे की इथून पुढे आता काय गेम प्लॅन करायचा, काय स्ट्रॅटेजी आखायची आहे. कारण महत्त्वपूर्ण सामना आहे. फायनलमध्ये पोहोचण्यासाठीची लढत आहे जय बजरंग पॉवर शेलार चषकाच्या. ऑलरेडी वीर तानाजी दापोडे संघानं फायनलमध्ये जागा बनवली आहे. चला, मी स्पोर्ट कवाड आणि सिकंदर स्पोर्ट महापोली आवाज आता ऐकत असाल तर लगेचच तुम्हाला जी वेळ दिली होती 2 वाजता तुम्हाला मैदानावर पोहोचायचं होतं आणि आता तुमची वेळ आता येत आहे जवळ. चला लवकर या. अंतिम षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सागर बॉलिंग मार्कवर येतोय. शेवटचं षटक, शेवटचे 6 बॉल इथून आता फलंदाजांचा निर्धार असेल की आणखी 15 धावा इथून कमीत कमी जोडाव्या. म्हणजेच काय तर 70च्या आसपास लक्ष जाणार आणि ते लक्ष येत्या 5 षटकांमध्ये केवनी दिवे संघासाठी कठीण होणार. तो प्रयत्न आता इथून जरूर केला जात आहे, परंतु इथून गोलंदाज सागर हा विचार करत असेल की आता इथून इकॉनॉमिकल षटक येणं गरजेचं आहे या मॅचमध्ये मोमेंटम आपल्या बाजूनं घेण्यासाठी. जाता जाता मोमेंटम कोणत्या संघाच्या बाजूनं घेतला जाणार ते दृश्य आता नक्कीच या षटकानंतर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. मोठ्या सामन्यामध्ये एक मोठा दबाव जरूर असतो. चला, वेळ भरपूर घेतात आपण. जॉय अँड विहान या नावानं गावदेवी दिवे संघ मैदानात उतरलेला आहे. सन्माननीय सुजित तात्या शेठ पाटील आणि राकेश दादा साहेबांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत करण्यात आलेला आहे. मोनिश जीवनदान त्याला मिळालेलं आहे. स्ट्रायकिंग एंडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, पुढे टाकलेला बॉल आणि बरोबर गॅप फाइंड करत असताना बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे सागर भोईरचं स्वागत केलंय चौकारानं. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी फटका आपल्याला बघायला मिळाला. पुढे टाकण्याचा प्रयत्न होता आणि पहिल्या चेंडूवरती सागरच्या विरुद्ध चौकारानं आगाज केलाय. अंतिम ओव्हरमध्ये याच फटक्याची गरज होती आणि ह्याच सुरुवातीची गरज होती. तो फटका आपल्याला बघायला मिळाला. 4 धावांनी स्कोर पुढे गेलेल्या धावफलकावरती 57 धावा. मोठं टार्गेट सेट करण्याची तयारी टेंभोलीकरांची. कटर होता, टप्पा पडल्यानंतर बाहेर वळून घेणारा बॉल ऑफ कटर होता, जो डाव्या त्याच्या बॅटर समोर लेग कटर बनतो आणि त्याचा फायदा आता सागरनं उचललाय. डॉट बॉल आलाय चौकारानंतर. डगआउटमध्ये आता थोडेसे रिलॅक्स आपण पाहतोय टेंभोलीचे सर्वच खेळाडू, कारण त्यांना माहिती आहे का ते एक चांगली टोटल सध्या स्कोर कार्डवरती फलंदाजांच्या वतीने बनवण्यात आलेली आहे. मोनिश सध्या 22 वर बॅटिंग करतोय. 10 चेंडूंचा सामना करत असताना सागर भोईर
क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर, दांडी गुल, मोदीश पाटील बॅक टू डग आउट. पाहायला मिळाला. त्याच्यानंतर कटर टाकला आणि तदनंतर क्विकर वन फास्ट डिलिव्हरी फ्रॉम सागर भोईर. वेगानं बॉल यष्टाना धडकणारा तुम्हाला बघायला मिळाला. विकेट त्याच्यावरती मिळाली आहे. तिसरी आणि 57ला 3. नवीन बॅटर आदित्य भोईर आता मैदानामध्ये एंटर झाला. जय बजरंग बिनारच्या विपक्षामध्ये एका ओव्हरमध्ये 16ची आवश्यकता असताना ह्याच आदित्य भोईरनं सामना जिंकून दिला होता टेंबोली संघाला आणि आज टेंबोली संघ सेमी फायनल पर्यंत येऊन पोहोचला. तो आदित्य आता मैदानामध्ये एंटर झाला. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सागर कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर या डावातील शेवटचे 3 बॉल सामना करेल फलंदाज आदित्य भोईर. राईट आर्म ऑफ द विकेट. सागरचा बॉल आदित्य समोर ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न आणि येतोय डॉट बॉल. चांगलं मिश्रण अंतिम षटकामध्ये सागरच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. चांगला अनुभवी क्रिकेटर आहे. बऱ्याच वर्षांपासून खेळत आल्या आणि तो अनुभव आज सागरचा या महत्वाच्या सामन्यामध्ये टेंबोली संघाच्या विरोधात तुम्हाला बघायला मिळतोय. त्याचा फायदा त्याच्या दिवे संघाला झालेला आहे. 57 धावा धावफलकावरती असताना शेवटचे आता 2 बॉल इथून शिल्लक असतील. चांगला कमबॅक केलाय. लेन बॉल होता ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. पुन्हा ऑन साइडला पाठवता डीप मध्ये मिड विकेटला एकदा मिळाली आहे. सेकंडचा कॉल, धावबाची संधी आहे. बॉलर बॉल कलेक्ट करण्यामध्ये अपयशी ठरला आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण देखील केल्या जात आहेत. एकेका धावेला क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्व आहे मित्रांनो. एक एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल. परंतु आता या ठिकाणी थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि एका धावेला 2 मध्ये बदललाय. या 2 धावांच्या मदतीने स्कोर पुढे गेलाय. 59 रन्स ऑन दी बोर्ड आणि आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक. मोठा फटका आदित्यच्या बॅटमधून येणार की सागरने आतापर्यंत कंट्रोल गोलंदाजी केली आहे. 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा त्यानं खर्च केलेत. तो सागर पुन्हा एक चांगला चेंडू हाताळणार. लास्ट बॉल ऑफ द इनिंग ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल खेचला ऑन साइडला पुल अँड पॉवरफुल स्क्वेअर लेगच्या पलीकडे बॉल होतोय गुल. येतोय सिक्सर. त्याच्या माध्यमातून बघायला मिळाला. शेवटच्या बॉलवर सिक्सर आला आणि याचबरोबर 5 षटकांचा खेळ संपन्न झाला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 65 धावा आणि 66 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी टीम जॉय अँड विहान गावदेवी केवनी दिवेला. चिंतामण पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सोबतच राजू पाटील आपलं देखील आम्ही मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. 40+ चे नामांकित क्रिकेटर दापोडे संघाची पाठ राखण करण्यासाठी आलेले आहेत. पहिला डाव या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या डावामध्ये चांगली टोटल उभी करण्यात आलेली आहे. एकूण 65 धावा धावफलकावरती. 66 धावांचं लक्ष्य हा सामना जिंकण्याकरिता पार करावा लागेल. आपण घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लंच ब्रेक नंतर पुन्हा निखिल सर तुमच्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील. तोपर्यंत आपण ऐकूया चांगलं संगीत. थँक्यू. या फॉर्मॅटमधील तिसऱ्या पारितोषिकाचे दाते आदरणीय अजिंक्य भोईर साहेब इथून या स्पर्धेतून रजा घेत आहेत. दादांचा आपण पुन्हा एकदा मनापासून आभार दिली गेली आहे. मनापासून आपले आभार. सध्या ऑन स्क्रीन आपण पाहतोय या स्पर्धेची क्षणचित्र फ्लॅशबॅक.
मोठं धावसंख्येचं लक्ष उभं केलंय जय हनुमान टेंबिवली या संघाच्या वतीनं. वनू स्पोर्ट्स जय हनुमान टेंबिवली टेंबिवली संघ एकंदरीत 66 या धावसंख्येची गरज विजया करताय प्रतिस्पर्धी गावदेवी दिवे संघाला. जॉय अँड विहान गावदेवी स्पोर्ट्स दिवे या नावानं आज इथे संघ पुरस्कृत केला गेलाय. तरुणांच्या गळ्यातील ताईत तथा युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय सुजित तथा तात्याशेठ पाटील यांच्या सुपुत्राच्या नावानं आणि आदरणीय राकेशजी पाटील यांच्या सुपुत्राच्या नावानं केवणी दिवे संघ इथं क्रीडांगणावरती खेळताना आज आपल्याला पाहायला मिळतोय. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि दिवे संघ आपले जे 2 फलंदाज आहेत ते लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 5 षटकं आहेत, 30 चेंडूंचा खेळ आणि विजयाकरता 66 धावसंख्या तिचा पाठलाग इथून करायचा आहे. इथून जो संघ विजयश्री प्राप्त करेल त्याला थेट फायनलचं तिकीट जो दापोडे संघाच्या विपक्षात 2 हात करण्याकरता. परंतु जी दूरदृष्टी आहे, ज्या पेंटिंग्स आपण पाहतो की यावर्षी ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारतानं ज्या आदबीनं स्वतःची मान उंचावली आणि चोख प्रत्युत्तर दिलं पाकिस्तानच्या हल्ल्याला, ते देखील ती देखील खरं तर ती पेंटिंग आपल्याला त्या वॉलवर पाहायला मिळते. खूप चांगला संदेश शेलारकर इथे देत आहेत. मुलगी वाचवा, मुलगी जगवा, मुलगी शिकवा आणि बळीराजा. पण जर बळीराजा जर सक्षम झाला तर आणि तरच पुऱ्या सगळ्या जगाचा पोशिंदा निश्चितच ते देखील चित्रण आपल्याला पाहायला मिळतंय. कवाड संघ आणि महापोली संघ ऑफिशियली तुम्हाला ही पहिली सूचना आहे. अंबाडी ते कवाड असोसिएशनच्या माध्यमातून त्या फॉर्मॅट मधली मेगा ग्रँड फिनाले यानंतरची पहिली लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे, पहिली फायनल. आणि तदनंतर मग BGCA त्या माध्यमातून देखील इथे तुम्हाला दापोडे आणि त्या विपक्षात विजयी संघ अशी लढत पाहायला मिळेल. तर कृपा करून कवाड संघाचा कर्णधार आणि महापोली संघाचा कर्णधार ऑफिशियली आपण रिपोर्टिंग करा. मॅचला होतीये सुरुवात. गोलंदाज तयार, पहिलाच बॉल. चेंडू न टाकणं पसंत केलंय, बदल आली ते चुकलं. 66 धावसंख्येची गरज आहे. वेदांच्या हातावर विश्वास दाखवलाय टेंबिवलीकरांनी आणि खऱ्या अर्थानं एक दर्दी क्रिकेटचं प्रदर्शन, अत्यंत चित्त थरारक क्रिकेट काय असू शकतं त्याचं प्रात्यक्षिक शेलारच्या क्रीडांगणावरती सध्या तुम्ही पाहताय. बॉल तयार, वेदांत निघालाय, पहिलाच बॉल. स्टेप आउट होऊन ओव्हर द इनफिल्ड बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये आणि अक्षरशः काटकता काय असते ती दाखवली क्षेत्ररक्षकानं. प्रीडिटरमाइंडली थोडस पुढे आले होते आणि तदनंतर मग स्टॉप देखील योग्य वेळी घेतला गेला. एक सिंगल इथून मात्र घेतली जाते. सिंगलच्या सहाय्याने धावफलकाचा आलेख लेखाजोखा श्री गणेशा इथून केला गेला. बॉल तयार, ओव्हर द विकेट. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता, गली आणि थडब्यांच्या मधून बॉलला सरळ पाठवलंय. अगदी चेंडूने स्पर्श केला पायाला आणि सरळ चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी इथे आलाय चौकार. सावध पवित्र्यानं सुरुवात सुरू आहे. स्विच इट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, असफल स्ट्रोक होता, परंतु तरी देखील नशिबानं इथे साथ दिली गावदेवी दिवे संघाला. या चौकाराच्या सहाय्यानं चेंडूंचा खेळ संपलाय. 2 धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5. अत्यंत चित्त थरारक क्रिकेट तुम्हाला क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तुम्ही एका बाजूला दिवे संघ भिवंडी क्रिकेट मधील अत्यंत नामवंत स्विंग अन मिस एक्झिक्युशन पहा. ज्यावेळी टप्पा पडला त्यानंतर चेंडूंना वळण घेतलं, काटा बदलला अक्षरशः आणि तदनंतर ऑप्स्टिकच्या बाहेर चेंडूचं डिलिव्हर्जन इथून पाहायला मिळालं. एक्स्ट्रा माफ करा, निर्धाव चेंडूची सांगता इथून झाली आणि 3 चेंडूंचा सत्र इथे संपलंय. 27 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 61 ची गरज आहे अजूनही. बॅटन पॅड मधून
चेंडू समोर खेळलाय, सिलिमिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वेगानं फेक केली आहे, बॅकअप थोडंसं कमकुवत. आणि पहा अतिरिक्त ओव्हर ट्रॅक ज्यावेळी निर्माण करतो फलंदाज, त्याचा फटका इथे निश्चित रूपानं पाहायला मिळाला. दिवे संघाला अजून एक धाव कमवता येऊ शकली असती एक्स्ट्रा स्वरूपात, परंतु इथे सिंगलचं समाधान आणि सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 4 चेंडूंचं सत्र पहिल्या षटकात संपल्यानंतर फक्त 6 धावा. 26 चेंडू शिल्लक आहेत आणि 60 धावसंख्येची गरज आहे. अवघड ज्या गोष्टी दिसतात ना तिथे तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. बॉल तयार. प्रीडिटरमाइंड स्ट्रोक होता. पूर्णतः मनामध्ये आधीच ठरवलं होतं की ऑन साइडला फटका सजवायचा आहे. कदाचित ग्रामीण क्रिकेटला लागलेलं हे ग्रहण आहे. म्हणजे टेक्निकल क्रिकेटमध्ये आपण पाहतो ना, जिथला चेंडू तिथेच मारला जातो. आता वेगवेगळे प्रयोग केले जातात आणि त्याच माध्यमातून थोडीशी असफलता इथे माफ करा दिवे संघाला. आमचे गुरुवर्य राजेंद्र पाटील सर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मनापासून आभार. फटका चांगला आहे, स्विंग केलाय, अतिरिक्त उंची गाठली आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. इतका साधा सोपा झेल धरणी मातेला दान केलाय. इथे खऱ्या अर्थानं आदरणीय गुरुवर्य राजेंद्र पाटील सर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या वतीनं देखील एक भली मोठी स्पर्धा येते. नाईटचं मोठं आयोजन, स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक. टेंबिवली संघ तर खरं तर त्या विभागातून आहे आणि भिवंडीचा बुलंद आवाज, त्यांच्या वतीनं आयोजन कमिटीला विशेषतः शेलारकरांना शुभेच्छा आहेत. तर त्यांचं देखील मनापासून आभार इथं आपण व्यक्त करूयात. कॅच अत्यंत महत्त्वपूर्ण होती. म्हणजे एखाद्या खेळाडूला जेव्हा तुम्ही जीवनदान देता ना, तो खरं तर एखाद्या पिसाळलेल्या वाघासारखा त्यानंतर येणाऱ्या क्षणावर तुटून पडतो. त्याला नंतर आपण म्हणतो ना की एकदा तुम्ही एखाद्या वाघाला संधी दिल्यानंतर ज्या पद्धतीनं तो आक्रमण करतो, तसं कदाचित चलचित्र इथे क्रीडांगणावरती पाहायला मिळू शकतं. प्रतीक पाटील फार मोठं महाराष्ट्राच्या ग्रामीण पटलावरच्या क्रिकेटचा हा फार मोठा कोहिनूर हिरा आहे आणि आता खरं तर टेंबिवलीकरांचा सन्मानार्थ तो क्रीडांगणाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 जे प्रगतीपथावर येईल. गावदेवी दिवे खेळते 8 या धावसंख्येवर. फटका पहा पुन्हा एकदा, उंची गाठली आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि आता जिथे चुकी होणे नाही, सफलता मिळतीये प्रतीक पाटीलला. विकेटचं झालंय पतन. मिस्टर दनेश बॅक टू द डगआउट. मैदानाच्या आतमध्ये पटामध्ये आपण पाहिलं की बरेचसे दौरे बाईकवरनं साहेबांनी इकडचे केले. तर या गावांवरचं विशेष प्रेम आणि धर्मवीर ग्रुपची स्थापना देखील याच विभागातून झाली. त्याच विभागातले खेळाडू आहेत. अगदी सर्वोच्चतेचं प्रतीक जे दाखवतायत ना इथले सगळे, ही जी गावं संस्कृतीचा, परंपरेचा इतिहास ते जपतायत. विष्णू शास्त्री चिपळूणकर म्हणतात ना की छत्रपती शिवाजी हे सर्वोच्चतेचं प्रतीक आहे आणि त्याच सर्वोच्चतेच्या सांस्कृतिक परंपरेचा वसा जो आहे तो या गावांनी आपल्या मराठी मुलखाचा मराठीपण ते जपलंय. त्या गावाच्या परंपरा या गावांनी जपल्यात. बॉल तयार. प्रतीक पाटील ओव्हर दी स्टंप्स निघालाय. एक्झिक्युशन पहा किती प्रॉपर आहे. म्हणजे मोठ्या तालमीत घडलेला मल्ल हा कशा पद्धतीने घडतो त्याचं उदाहरण आहे प्रतीक पाटील. आणखीन एक 1 मोर डॉट बॉल. धावसंख्येला लावली आहे लगाम. 8 धावा फक्त धावफलकावर जोडल्या गेल्यात. नवीन फलंदाज संकेत सध्या मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट अत्यंत वेगानं आणि तिथे क्षेत्ररक्षक देखील समोर आहे. दुसरी धाव, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळाली. 2 धावांची सहभागी 2 धावांचं जे निश्चितच सहाय्य धावफलकाला मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये. याच 2 धावांच्या मदतीने ते 10 या आकड्यावर. गिअरअप चेंज करावे लागतील कारण रिक्वायर्ड रन रेट जे आहे ते 16 पूर्णांक पेक्षा जास्त सरासरी आता इथून गरजेची आहे.
10 या आकड्यावर धावफलक जोडलं गेलंय. फक्त 1 विकेटचं पतन झालंय. प्रतीक पाटील मात्र अत्यंत कलात्मक कामगिरी सध्या करतोय. बॉल तयार. फटका पहा, ताकद लावली जाते परंतु बॅटचा फ्लो थोडासा कमकुवत आणि इथे नशिबाची साथ ती मात्र मिळेल. जॉय अँड विहान केवणी दिवे या संघाला इथून मिळतील 4 धावा. मी याआधी देखील उल्लेख केला की नवतरुणांचे युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय तात्याशेठ पाटील तथा आदरणीय सुजितजी पाटील साहेब त्यांच्या चिरंजीवाच्या नावानं आणि आदरणीय राकेशजी पाटील साहेबांच्या चिरंजीवाच्या नावानं आज केवणी दिवे हा संघ क्रीडांगणावरती खेळतोय. जॉय अँड विहान इथे मात्र पुन्हा एकदा वळूयात. गोलंदाज तयार. पॉकेटचा वापर करतोय प्रतीक पाटील. व्हेरिएशन्स आहेत, बदलाव आहे. मी निश्चित रूपानं प्रतीकचं कौतुक करेन. बऱ्याचदा आपण म्हणतो की बदल हा निसर्गाचा स्वाभाविक नियम आहे. तुम्ही स्वतःमध्ये गुणवत्ता आणि ॲडॅप्टेशन्स जर आणले नाहीत तर कदाचित मार्केटपेक्षा बाहेर तुम्ही फेकले जाऊ शकता. प्रतीक पाटील तेच काम करतोय. बॉल तयार. ओव्हर द विकेट. फटका पहा, अक्षरशः खोदून काढलाय. फुलर लेनचा बॉल होता. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन वेगानं आलाय. डावखुऱ्या हाताचा खेळाडू आहे त्यामुळे वेग पहा फेकीचा आणि तेच तर्रार होता. परतावा लागणार आहे. धावचीची संधी निर्माण झाली. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज झाला इथे बाद आणि धक्का क्रमांक 2 टीम दिवे इथे मात्र संकटांच्या भोवऱ्यात. अत्यंत महत्वपूर्ण सामने सध्या तुम्ही पाहतायत. यानंतर कवाड संघाचा कर्णधार मीत स्पोर्ट्स कवाड आदरणीय निलेशजी गुरव त्यांच्या सुपुत्राच्या नावानं ग्रामीणमधील एक महाशक्ती इथे खेळतीये आणि त्या विपक्षामध्ये सिकंदर स्पोर्ट्स महापोली. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत मेगा ग्रँड फिनाले करता. अंबाडी ते कवाड असोसिएशनच्या माध्यमातल्या ज्या फॉर्मॅटमधल्या स्पर्धा तुम्ही पाहतायत त्या स्पर्धेच्या निमित्तानं तो या स्पर्धेतला अंतिम महामुकाबला असणार आहे. द मोस्ट अवेटेड क्लोज एन्काउंटर. थोडं स्पीडअप कराल आणि वीर तानाजी दापोडे संघ मात्र जय बजरंग गोरसई ब सारख्या बलाढ्य संघाला परास्त करून ते मात्र पोहोचलेत. फायनलचं तिकीट त्यांचं कन्फर्म झालंय. त्या विपक्षामध्ये विजयी संघ अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. टेंबिवलीकर इथे जी जान लावून लढतायत. अक्षरशः ताकद लावली जाते. युटिलायझेशन फार परफेक्टली केलं गेलंय. बॉल तयार. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल स्विच हिट केलाय. कनेक्शन प्रॉपर. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आलाय चौकार. हायवे दिवे संघाला मात्र इथून मिळतील त्या 4 धावा. केवणी दिवे संघ क्रीडांगणावरती नशीब आजमावतोय. आपलं 66 धावसंख्येचा भला मोठा पाठलाग सुरू आहे. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आपण पाहतोय. स्विच हिटचा फटका संकेतच्या बॅटमधून आणि सरळ बळीराजाच्या पेंटिंगला मानवंदना दिली या स्ट्रोकनं. या चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे 19 धावा. 19 ऑन स्कोर कार्ड. बॉल तयार. प्रतीक. स्टेप आउट होऊन हा फटका खेचायचा होता परंतु निश्चितच असफलता मिळाली. याच डॉट बॉलच्या सहाय्यानं वेदांच्या माध्यमातून अत्यंत काटकतेनं गोलंदाजी होतीये. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. तीन चेंडूंचा खेळ इथे संपलाय. आज आदरणीय रघुनाथजी त्र्यंबक भोईर जे माजी चेअरमन शारदा विद्यालय ज्यांच्या वतीने टॉस बॉक्स आम्हाला तर त्यांचा आज वाढदिवस देखील आहे आणि त्यांच्या वतीने आम्हाला नाणेफेक कक्ष इथून प्रदान केला गेलाय. आदरणीय श्री रघुनाथजी भोईर साहेब माझे चेअरमन शारदा विद्यालय शेलार आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक आहेत जय बजरंग पॉवर शेलार
यांच्या वतीनं. क्रीडांगणावरती वेदांत पाटील जो गोलंदाजी करतोय. 4 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. बॉल तयार. मोठे फटके कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, परंतु दिवेकरांना पाहिल्यानंतर वाटतं की ताकद कम और गुस्सा ज्यादा निश्चितच लावण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटके कन्वर्ट करावे लागतील. टायमिंगवर लक्ष द्यावं लागेल. टेम्परामेंटल क्रिकेट तुम्हाला इथून दाखवावं लागेल. पोटेन्शियली यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ नाव. 5 चेंडू इथून संपुष्टात आले. तिसरं षटक जे प्रगती पथावर आहे. संघर्ष सुरू आहे जो शिगेला पोहोचला. अक्षरशः 66 धावसंख्येचं मोठं टार्गेट समोर आहे. वेदांत पाटील पुन्हा एकदा या षटकातला शेवटचा बॉल. सुंदर गोलंदाजी. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये खरं तर ज्या पद्धतीनं सरळ खेळून जर फलंदाजी होतीये तर मग स्विच इट का केले जात आहेत. इकडे देखील बऱ्याचदा ही प्रश्नचिन्ह निर्माण झाली. सिव्हिल इंजिनियर स्टँड त्यांच्या वतीनं आम्हाला प्रदान केला गेलाय. आदरणीय शालिनजी भोईर मनापासून आपले देखील आभार. तदनंतर मॅन ऑफ द मॅच प्रत्येक सामन्याकरता जी आकर्षक ट्रॉफी आम्हाला प्रदान केली गेली ते देखील आदरणीय शालिनजी भोईर. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय मनीषजी ठाकरे. 3 षटकांचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली 21. 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि थोडीशी एकतर्फी मुकाबला निश्चितच इथे पाहायला मिळतोय. म्हणजे जी फाईट खरं तर दिवे संघाकडनं व्हायला पाहिजे ती मक्तेदारी इथे दाखवली जात नाहीये. चला थोडं स्पीडअप कराल. टेंबिवलीकर. यश नांदुरकर गोलंदाजी मार्कवर आलेत. नीरव शांतता आहे चहू बाजूने. यानंतर कवाड आणि त्या विपक्षामध्ये महापोली अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल तयार. खोलवर टप्प्याचा बॉल सरळ उडवला इन फ्रंट ऑफ द विकेट. बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. काय वेगानं आले प्रतीक आणि तितक्याच वेगानं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. फेक देखील तितक्याच तत्परतेने केली गेली. फक्त सिंगल डबल ने इथे म्हणजे निश्चितच आपल्याला एक गोष्ट अधोरेखित करावी लागेल की जशी मागणी समोर आहे तसा पुरवठा फलंदाजांना करावा लागणार आहे. यात सिंगलच्या माध्यमातून 21 धावा फक्त धावफलकावर. बँग ऑन द टार्गेट. यष्ट्या वाकवल्यात अक्षरशः. इथे दांडी केली आहे बुल. फलंदाज बाद. विकेटचं बदन. मैदानाच्या आतमध्ये प्रतिकार होणं गरजेचं आहे आणि तो प्रतिकार इथे होत नाहीये. विशेषतः जॉय विहान 11 गावदेवी दिवे या संघाच्या माध्यमातून संघर्ष जरूर पाहायला मिळाला. टेंबिवलीला ठाऊक होतं अत्यंत महत्वाची मॅच आहे. त्या मॅच मध्ये मोठं टार्गेट उभं करणं हे त्यांचं आदबीचं कर्तव्य होतं. ते त्यांनी केलं आणि स्वतःच्या संघाला अगदी मजबूत भक्कम स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. उर्वरित 10 चेंडू शिल्लक आहेत फक्त या सत्रातले आणि भल्या मोठ्या धावसंख्येची गरज आहे अजूनही. तुम्ही पाहतायत जय बजरंग पॉवर शेलार चषक 20-25 6.60चं सध्या करंट रन रेट आणि रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर त्यानं 27च्या पेक्षा पलीकडचा आकडा गाठलाय. बॉल तयार. बॅटची कडा. बॉल चाललाय बॅक झोन मध्ये जिथून डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि परतावा लागणार आहे. धावचीतची संधी निर्माण झाली. त्या संधीचं सोनं इथून मात्र केलं गेलंय. एकवीस या धावसंख्येवर हा धक्का क्रमांक 4. नवीन बॅटर प्रसाद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नीरव शांतता आहे कारण ज्या पद्धतीनं 66 धावसंख्येचा पाठलाग होत असताना फाईट व्हायला पाहिजे होती ती फाईट इथे दिसू शकली नाही दिवे संघाकडनं. सूरज भोईर तो देखील शांत राहिला. त्याच्याकडनं बऱ्याचशा अपेक्षा होत्या. त्याला डाऊन द एंड का ठेवलं गेलं. बऱ्याचशा चर्चा आहेत.
त्या खेळाडूंनी इथे निश्चित रूपानं म्हणजे हे जे सगळे खेळाडू आहेत नामचीन खेळाडू त्यांनी ते ब्रँड बनवलंय स्वतःचं. इथे गोलंदाज तयार, बॉल तयार, फटका चांगला आहे, ऑन साइडला उडवलाय बॉल, बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये हवेच्या विरोधात. चेंडू अक्षरशः सीमारेषे पलीकडे जाणं हे अत्यंत अवघड स्थिती उद्भवली आहे मैदानाच्या आत. आणखीन एक धक्का, बॅक टू बॅक दुसरा विकेट. मिस्टर सूरज बॅक टू द डगआउट. माफ करा प्रसाद ज्यांना परतावं लागलंय. सेमीफायनलची लढत आहे. ज्या सेमीफायनलच्या लढतीत खरं तर तोलाचा मुकाबला होणं गरजेचं होतं तिथे दिवे संघ नांगी टाकतोय असंच म्हणावं लागणार आहे. ऑन स्क्रीन तुम्ही पाहतायत देवयानी मंडप डेकोरेटर्सचे सगळे आमचे चालक मालक आदरणीय आकाशजी भोईर, त्यांच्या समवेत करणजी वारगडे, पूर्ण मान्यवर तुम्ही पाहतायत. आदरणीय संतोषजी बामा भोईर स्टँड. आणि खऱ्या अर्थानं मेहनत आहे, त्या मेहनतीचं फलित तर आदरणीय संतोष बामा भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं आपण मनपूर्वक सरस स्वागत करूयात. व्हॉट अ शॉट यार, अक्षरशः पायात काढून हा फटका सरळ पाठवलाय. श्री संतोष बामा भोईर स्टँडला मानवंदना देत असताना बॉल चाललाय 7 धावांसाठी. हा ठोकलाय अत्यंत गरजेचा षटकार आणि याच षटकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती मात्र 27 धावा. 27 ऑन स्कोर कार्ड. बॉल तयार, ओव्हर द विकेट. अप्रतिम चांगली गोलंदाजी होती. इन स्विंगर एक्झिक्यूट केलाय. षटक क्रमांक 4. एंड ऑफ द 4th ओव्हर. चौथ्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या पोहोचली आहे 27 या आकड्यावर. शेवटचं एक षटक बाकी आहे. या 27 धावा 66चं टार्गेट समोर आहे. अक्षरशः या मॅचवर पकड मजबूत केली ती याच टेंबिवली या संघानं. आणि या विभागाचं नाव जे आहे, कारण हे चेलारचं विद्यालय आहे ना, ते सगळ्यांसाठी परिचयाचं आहे. हे विद्यार्थी सगळे इथेच घडलेत आणि त्याच प्रांगणावरती अगदी असं आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की घरच्यांच्या समोर, अगदी घरच्या प्रेक्षकांसमोर आपण परफॉर्मन्स देतोय. कारण टेंबिवली करता देखील अत्यंत परिचयाचा हा विभाग आहे. चला स्पीडअप कराल. शेवटच्या 6 बॉलचं सत्र इथून बाकी आहे. 66 धावसंख्येची गरज आहे. सोहम आलत गोलंदाजी मार्कवर. शेवटचं षटक जे प्रगती पथावर येईल. तुम्ही पाहताय जय बजरंग पॉवर शेलार चषक. आम्ही शेलारकर, फार मोठं नाव आहे, एकीमध्येच ताकद आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक जिथून फक्त एक सिंगल येईल, जे औपचारिकता आहे शेवटची अंतिम. आणि याच सिंगलच्या सहाय्यानं स्कोर मूव्ज ऑन 28. 28 धावा. समोर 66 या धावसंख्येचा भला मोठा डोंगर दिसतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण बऱ्याचदा पाहिलं की जेव्हा जेव्हा अशा मोठ्या धावा उभ्या झाल्या तिथे प्रतिकार होणं गरजेचं होतं, परंतु तसा प्रतिकार दिसू शकला नाही दिवे संघाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार, ओव्हर द स्टम्प्स. बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय फ्लाइंग स्लिप आणि गली रिजनच्या मधून अगदी डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये, जिथून एक सिंगल म्हणजे अक्षरशः थोडीशी निराशा जरूर केली या सामन्यानं. पहिलं पूर्वार्धाचं सत्र जर आपण पाहिलं, उत्तरार्धामध्ये जो संघर्ष इथे पाहायला मिळायला पाहिजे होता ती फाईट इथे देऊ शकले नाही दिवे संघ. कारण धावसंख्येचा जर आलेख पाहिला फार मोठा इथे उभा झाला टेंबिवलीकरांच्या वतीनं. बॉल तयार, षटकातला पुढचा बॉल, ओव्हर द विकेट. लेग स्टिकच्या बाहेर आहे भरपूर, त्यामुळे एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. याआधी आपण चर्चा केली काही लेजंड खेळाडूंची टॉस बॉक्समध्ये, जिथे आमचे दशरथजी भोईर साहेब असतील किंवा मग दत्तात्रय भोईर साहेबांनी प्रतिक्रिया दिल्या की जुनं क्रिकेट कसं होतं. आता बऱ्याचशा गोष्टी बदलल्यात. आपण त्या जुन्या क्रिकेटवरही भरपूर वेळा चर्चा केली. पहिल्यांदा कसं असायचं की
एकाकडे एकच बॅट असायची गावात, कोणाकडे एखादी बॅट असली की दुसऱ्या एंडला एखादा खेळाडू काठी घेऊन उभा असायचा. त्यानंतर पायात बूट नसायच्या खेळाडूंच्या, तो बॅकलिफ्ट मारून खालच्या अंगठ्याची साल निघायची म्हणून कोणीतरी प्लास्टिकची पिशवी देखील बांधायचा. मैलोनमैल चालत प्रवास व्हायचा. शेताबांधांवरची मैदानं असायची. एक भोंग्यावर पूर्ण दिवस कोकलणारा एखादा कॉमेंटेटर असायचा आणि त्या बांधांवर कोपऱ्यात वही घेऊन अगदी हातानं वहीवर ती गुणलेखन करणारा एखादा स्कोरर असायचा. एक वडापाव आणि 2 खेळाडू अशी गणितं असायची. किंवा एखादं निळं पिंप त्या बैलगाडीवर भरून डाव्या हातावर ठेवलेलं असायचं, ते देखील दुपारच्या सुमारास संपलेलं असायचं. मैलोनमैल चालत प्रवास करायचे खेळाडू आणि तिथं जाऊन ती स्पर्धा खेळली जायची. इट्स अ बुलेट. बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये, सरळ पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईन च्या बाहेर. 500 रुपयाचा मानकरी कपिलेश घरत, त्यांना ते पारितोषिक निश्चित मिळेल. कारण बहुतांश वेळा खेळाडूच्या भूमिकेत त्याला आपण पाहिलं, आज मात्र प्रेक्षकाच्या भूमिकेत आहे. एका हाताने त्यानं झेल टिपला आणि स्वर्गीय मनोजदादा भोईर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय लेजंड क्रिकेटर दिनेशजी भोईर यांच्या वतीनं ते 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल. सामना जिंकला इथं टेंबिवलीकरांचा सन्मान पुन्हा एकदा वाढला आणि जो विजयाचा त्यांचा विजय रथ आहे त्याला थांबवण्याचं धाडस कोणत्या संघानं अजून केलेलं नाहीये. तर मॅचचा निश्चितच शिल्पकार ठरला आहे टीम जय हनुमान टेंबिवली संघ. मनपूर्वक आपलं अभिनंदन. आणि या मॅचचा सुपर हिरो ठरला आहे मॅन ऑफ द मॅच, तो देखील पुरस्कार या मॅचचा सुपर हिरो ठरलाय मोनिश टेंबिवली संघाचा. त्याला आपण आमंत्रित करूयात. 21 धावा त्यानं त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून केल्या. तो मोनिश ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कर्ता. तर आपण आयोजकांना विनंती करूयात मोनिशला आपण पुरस्कृत करायचं आहे. तत्पूर्वी कवाड संघाचा कर्णधार आणि पाच मिनिटांचा ब्रेक इथून दिला जाईल, याची देखील नोंद घ्या. आणि तदनंतर मग मेगा फायनलचे 2 सामने, त्यांची नाणेफेक, ट्रॉफींचं अनावरण, या सगळ्या गोष्टी आपण इथून एक्झिक्यूट करूयात. तर आपण वळूयात क्रीडा मंचाकडे. इथे काही विशेष सन्मान केले जात आहेत. मॅन ऑफ द मॅचचे आमचे पुरस्कर्ते ज्यांनी आम्हाला प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला लागणारी ट्रॉफी प्रदान केली ते आदरणीय सन्माननीय शालिनजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती आपण निशालजी भोईर यांना करूयात. सन्माननीय आदरणीय शालिनजी भोईर साहेब, त्यांचा आदरात इथे केलं जात आहे, त्यांना सन्मानित केलं जात आहे. सन्माननीय आदरणीय शालिनजी भोईर साहेब, त्यांचा इथे मान सन्मान होत असताना जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025 मध्ये आलेल्या प्रत्येक मान्यवराचं इथे सहर्ष स्वागत आपण करतोय. ही जी आपली संस्कृती आहे, परंपरा आहे, त्या परंपरेला इथे जपण्याचं काम आदरणीय सन्माननीय शालिनजी भोईर साहेब, त्यांचा इथे यथोचित सन्मान आणि सत्कार केला जातोय. जय बजरंग पॉवर शेलार चषकामध्ये अगदी लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहतोय निशाल भोईर यांच्या वतीनं सन्माननीय आदरणीय शालिनजी भोईर साहेब यांचा महाराष्ट्राचं महावस्त्र, शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण देणारी छत्रपती शिवरायांची शौर्यवान अशी प्रतिमा इथून दिली जाते. दादांचं आपण मनपूर्वक स्वागत करतोय. तदनंतर सिव्हिल इंजिनियर स्टँडचे दाते, सिव्हिल इंजिनियर आदरणीय मनीषजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचा देखील सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण करतोय. निशाल भोईर यांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते मनीष ठाकूर साहेबांचा सन्मान आणि सत्कार.
धन्यवाद. आपण इथं आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपले मनस्वी आभार. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूच्या नावे गेलाय तो मोनिश, त्याला आपण आमंत्रित करूयात. आदरणीय शालिनजी भोईर साहेबांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण त्या खेळाडूला पुरस्कृत करायचं आहे. काय फलंदाजी केली आहे. खरं तर प्रतीक पाटील देखील रेसमध्ये होता, परंतु प्रतीकनं 15 धावा कमवल्यात आणि मोनिशचा जर विचार केला तर तब्बल 21 ही धावत संख्या त्याच्या बॅटमधनं आली. प्रतीक पाटीलनं गोलंदाजी देखील केली, त्यामध्ये एका विकेटचा समावेश आहे. म्हणजे जर दोघांचे कॅल्क्युलेटिव्ह पॉईंट्स आपण पाहिले तर 20 आणि 21, त्यामुळे एका गुणानं इथे मॅन ऑफ द मॅच जाते आहे ती मोनिशच्या नावे. मनापासून अभिनंदन. 5 मिनिटांचा ब्रेक असणार आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण कनेक्ट होणार. तत्पूर्वी कवाड आणि महापोली दोन्ही संघांचे कॅप्टन, आपण जर आपले संघ इथं उपस्थित असतील ऑफिशियली आपण रिपोर्टिंग करायची आहे. थँक्यू.